माजी आमदार सन्मान्य बाळमाने साहेब, सन्मान्य अशोकजी मयेकर साहेब, सन्मान्य पटवर्धन साहेब, उपस्थित सर्वच मान्यवर बंधू भगिनी, 10 तारखेला जानेवारीच्या सन्मान्य बाळमाने साहेबांचा आणि अशोक मयेकर साहेबांचा वाढदिवस होता। साहेब 2 दिवस लेट का होईना पण मनापासून आपल्याला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। सगळ्यात चांगल्या माणसांचे वाढदिवस 10 तारखेलाच का असतात हा माझ्या समोर प्रश्न पडलाय, कारण का राणे साहेबांचा पण वाढदिवस 10 तारखेलाच आहे। साहेब एक एवढी दमदार सभा आपण इथे उभी केली, हा कार्यक्रम आपण इकडे उभा केला। असे कार्यक्रम साहेब आम्ही फक्त मुंबईत बघतो, त्या दर्जाचा कार्यक्रम आपण आज रत्नागिरीत इथे उभा केला, त्याबद्दल रत्नागिरीकरांनी या गोष्टीची जाणीव ठेवावी। वाढदिवस येत जात असतात, पण जो जनतेचा भान ठेवून कार्यक्रम उभा करत असतो, जनतेला त्याच्या मागे उभं राहावं लागतं। आणि ते आज निवडणूक नसली तरी आपल्याला मी सांगू इच्छितो, करमणुकीचा जरी भाग असला तरी वाढदिवसाचा औचित्य जरी असला तरी हे सगळं चित्र तुमच्यासाठी उभं केलंय, त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या माने साहेब आणि मयेकर साहेबांसाठी होऊन जाऊ द्या। साहेब आपल्या सहकार्याने हे सगळं मगासपासून मी चित्र, माने साहेब आपण उशिरा आलात, मी 1.5 तासापासून हे सगळं चित्र बघतोय। आपला असा फेवरेट ग्राउंड आहे, आपला फेवरेट ग्राउंड आहे। माझ्या खासदारकीची शेवटची सभा याच ग्राउंडवर झाली होती। साहेब अनेक वर्षांचा मी आपला प्रशंसक आहे, मयेकर साहेबांचा अनेक वर्षांपासून आपलं काम बघत आलेलो आहे, आपल्याकडून शिकत आलेलो आहे। आपण जेव्हा मला इथे बोलवलं, अनेक दिवसांनंतर रत्नागिरीमध्ये आण्याची संधी आपण मला उपलब्ध केली, कारण का अनेक दिवसांपासून रत्नागिरीत आलो नव्हतो। अशीच एक संधी साहेब मालवणमध्ये मला अनेक दिवसांनंतर एका कुठल्या तरी कार्यक्रमाला बोलवलं, तिथून मालवण कधीच सुटलं नाही। असंच इकडे होतंय की काय याची शंका माझ्या मनामध्ये आज इकडे बसल्यानंतर आली। अनेक महिन्यांनंतर इकडे तुम्ही मला इथे बोलवलं, आता इथे जर चिटकलो तर माझी चूक नाही, या दोघांची चूक आहे, एवढं लक्षात ठेवा, माझी चूक नाही। परत एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो। कबड्डीचा सामना हा उत्तम झालेला, फायनल कोणी जिंकलं कोणी हारलं तरी सामना महत्वाचा आहे, लक्षात ठेवा। आपण सामना इथे प्रेक्षक ज्या दर्जाचे इकडे बघतायत त्या दर्जाचं सलाम तुम्हाला ठोकतो। इकडचा प्रत्येक प्लेयर जे जिद्दीने खेळतोय, खरोखरच तुमच्या जिद्दीला सलाम करतो आणि परत एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो। आपल्याला दोघांनाही साहेब परत एकदा शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। सामना सुरू करायचा आहे, सामनाधिकारी। थँक्यू सो मच सर। निश्चितच या रत्ननगरीमध्ये आपलं नेहमीच सरचं स्वागत असेल, यात काही शंका नाहीये। तर आपण या स्पर्धेला उपस्थिती दाखवली तर त्याबद्दल आम्ही आपल्या हृदयाच्या अंतःकरणातून मनपूर्वक आभारी आहोत। बोलूया सामन्यादरम्यान अंतिम सामना आपण अनुभवत आहे आणि जास्त फरक नाहीये, 3 गुणांचे फरक आहे। निश्चितच मागच्या वेळेला देखील मी अनाउन्स केलं होतं